नमस्कार, मी कैलास आणि आपण पाहतात नमस्ते महाराष्ट्र. मंडळी, आज साक्री सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती इतकी दयनीय आहे की या ठिकाणी रात्री लाईट गेल्यानंतर पेशंटना रुग्णांना लाईटची सुविधा नाही. रुग्णांना अक्षरशः अंधारात राहावं लागते. पिण्याच्या पाण्याची सुविधा इतकी दयनीय आहे की त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं योग्य सुव्यवस्थासुद्धा केलेली नाही. अक्षरशः तिथं डुक्कर फिरताय, गंदगी पसरलेली आहे. काय करताय? पाणी पितोय. पिण्याचं पाणी आहे का? हा. हे पिण्याचं पाणी आहे. मंडळी, आपण साक्री सिव्हिल हॉस्पिटलची परिस्थिती बघू शकता. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बघू शकता. आपण या ठिकाणी आल्यानंतर अतिशय घाणीचं साम्राज्य आहे. सोनोग्राफीचं मशीन गेल्या 1.5 वर्षापासून येऊन पडलेलं आहे, पण इथे सोनोग्राफीसाठी डॉक्टर उपलब्ध नाही. रात्रीच्या वेळेस फक्त एक डॉक्टर उपलब्ध असतो. सोनोग्राफी करण्यासाठी पेशंटना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवलं जातं. इतकी दयनीय परिस्थिती या साक्री सिव्हिल हॉस्पिटलची आहे. नाईट ड्युटी आपली कधीपासून? आज नाईट किती दिवसापासून नाईट चालू आहे आपली काल होती माझी नाईट. आपली? काल नव्हती, परवा होती. काल बोरकर सर होते, परत आज. बरं, आपल्याकडं इन्व्हर्टर किंवा लाईटची सुविधा का नाही आहे रात्री? हे काही माहिती नाही मला. मी पण आता जॉईन झालो. हा, ते तर जाणवतोय, प्रॉब्लेम जाणवतोय लाईट. मग तुम्ही वरिष्ठांना तक्रार केली का तशी? सांगितलंय तसं. ते CS सर आले होते, त्यांनी सांगितलं तसं बसून. जवळपास बऱ्याच दिवसांपासून आपल्याकडे इन्व्हर्टरची व्यवस्था नाही. जे आहे, बरेचसे पेशंट ते अंधारात असतात लाईट गेल्यानंतर. पाणी पाऊसमुळे लाईट बराच वेळ जाते आणि बराच वेळ असं रुग्णांना आपला त्रास सहन करावा लागतो आपल्या हॉस्पिटलचा. हे असं किती दिवसापासून चालू आहे? आता हे बऱ्याच दिवसांपासून चालू आहे. आधीचं जे इन्व्हर्टर होतं ना, आम्ही त्याला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला, पण ते काही आतापर्यंत झालं नाही. हे CS सरांना आम्ही कानावर टाकलंय त्यांच्या. आता ते जनरेटर एकतर कंपनीला रिटर्न करून त्यांच्याकडनं दुरुस्त करून घ्यावं लागेल, नाही तर पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आम्ही CS सरांना, तारीख काय होती ना शिबिराच्या दिवशी, त्या दिवशी पण आपण तर तेव्हा पण आम्ही सरांना रिक्वेस्ट केलेली. सर बोलले की मी फंड काहीतरी अरेंज करून तुम्हाला तुमची व्यवस्था करून देतो. फंड अरेंज म्हणजे नेमकं काय? ग्रँट मागवून. म्हणजे आता इन्व्हर्टर लावण्यासाठी आपल्या हॉस्पिटलकडे पैसे नाही आहे. स्वतः आमच्याकडे पैसे नसतात. जेव्हा आम्हाला वरतून फंड येतो, म्हणजे ग्रँट येते, तेव्हाच आम्ही तो खर्च करू शकतो. बरं, हा विषय आपण वरिष्ठांना किती दिवसा अगोदर सांगितलं? बऱ्याच वेळेला सांगितलं याच्या आधी पण. म्हणजे त्यांनी दुर्लक्ष केलं? नाही. हां, आता या शुक्रवारी पण यांना नानांना त्यांनी आदेश दिले या शुक्रवारी की इमर्जन्सी लाईट्स लावण्यासाठी ग्रँट मागणी करा आणि मग इमर्जन्सी लाईट्स लावून द्या. कारण की पेशंट हे रात्री तुमच्याकडे ॲडमिट असतात. ठीक आहे, दिवसा असतात आणि रात्री जातात असं काही नाही. हे सिव्हिल हॉस्पिटल, तालुका लेवलचं हॉस्पिटल आहे, बरोबर? आणि या ठिकाणी पेशंट नेहमी असतात म्हणजे असतातच. तरी पण एवढ्या दिवसापासून इन्व्हर्टर नाही आहे, लाईटची सुविधा नाही आहे. तुमचे जे वरिष्ठ आहेत, काय नाव सांगितलं त्यांचं? CS सोनवणे. तर त्यांनी आपल्या मागणीनंतरही दुर्लक्ष केलं. नाही, तसं नाही म्हणता येणार, पण जी आम्ही ग्रँटची मागणी आहे ती केली आहे, किंवा मग त्यांना मार्गदर्शन पण केलं आहे. म्हणजे मार्गदर्शन पण मागितलं आम्ही की आता याच्यावरती काय करायचं. तर आता त्यांनी शुक्रवारी नानांना गाईड केलं आहे की इमर्जन्सी लाईट्स मागवून घ्या म्हणून. तर नाना आता मागवून घेतील. हां, काय डॉक्टर श्रीकांत पाटील सरांना आदेश दिले. तोपर्यंत आपल्याला अनुदान मिळतो, तोपर्यंत इमर्जन्सी लाईट लावून घ्यायची. अनुदान मिळवण्यासाठी काय करावं लागतं? अनुदान ते CS सर DD ऑफिसला मागणी करतात, शासनाकडे मागणी करतात. त्यांनी मागणी केली CS सरांनी. आता मागणी केल्यानंतर म्हणलं म्हणजे असं हे पहिल्यांदा असं हॉस्पिटल आहे की या ठिकाणी रात्री लाईट नसते. पेशंट या ठिकाणी नेहमी ॲडमिट असतात. हे तालुका लेवलचं सिव्हिल हॉस्पिटल आहे. बरं मॅडम, आपल्याकडे सोनोग्राफीचं मशीन अवेलेबल नाही किंवा असूनसुद्धा ते अजूनपर्यंत चालू झालेलं नाही. तर त्याच्यासाठी रेडिओलॉजिस्टची जी पूर्तता आहे ती नाही आहे आपल्याकडे. पण गरोदर मातांना जो 9 महिन्यामध्ये एकदा फ्रीच्या सोनोग्राफीचा जो लाभ द्यायचा असतो, तो शिंदे हॉस्पिटलला
डॉक्टर अहिराव सरांच्या हॉस्पिटलला आणि सुमालती हॉस्पिटलला आपण देतो. मग त्यांचं बिल गव्हर्नमेंटकडनं होतं आणि पेशंटला ती फ्रीमध्ये सर्व्हिस दिल्या जाते. अदर सोनोग्राफीचे पैसे घेतले जातात असे सुद्धा आरोप आहेत. नाही, मग आपल्याकडे सुविधा नाही आहे ना, मग आम्ही सोनोग्राफीला पेशंटला धुळ्याला रेफर करतो. पण मग पेशंट जर स्वतःहून धुळ्याला न जाण्याऐवजी जर प्रायव्हेटला जात असेल तर मग त्याला आम्ही नाही पे करू शकतो. कारण इथं सिव्हिल हॉस्पिटल असून सुद्धा त्यांना धुळे जाणं शक्य नाही आहे. कारण की तो पेशंट आहे, आजारी. तो धुळे नुसतं चेकअपसाठी जे येईल आणि परत इथं ॲडमिट होईल, परत इथं उपचारही होईल. म्हणजे हे असं कसं? नाही, आता जेव्हा अपग्रेडेशन होईल हॉस्पिटलचं तेव्हा सगळेच रेडिओलॉजिस्ट म्हणा किंवा सर्व पदं भरल्या जातील, तेव्हा स्पेशालिस्ट डॉक्टर पण वाढतील आणि मग ती सोनोग्राफीचं मशीन पण ते इन्स्टॉल करतील. म्हणजे सोनोग्राफीचे डॉक्टर आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत. डॉक्टर नसल्यामुळे सोनोग्राफीचं मशीन बसवलेलं नाही. डॉक्टर नसल्यामुळे सोनोग्राफी इथं होत नाही. डॉक्टर नसल्यामुळे पेशंट धुळ्याला चेकअपसाठी रेफर करावं लागतं. डॉक्टर नसल्यामुळे खाजगी दवाखान्यात सोनोग्राफीसाठी पेशंटला रेफर करावं लागतं. आणि राहिला प्रश्न गरोदर मातेच्या सोनोग्राफी व्यतिरिक्त अदर सोनोग्राफीचे पैसे आकारले जातात जिथं सिव्हिल हॉस्पिटल पाठवतं त्या ठिकाणी. साक्री तालुका खूप मोठा असल्यामुळे आजूबाजूच्या खेडोपाडे गावांवर राहणारे लोक तसेच शहरातील लोक कोणालाही जर सर्पदंश झाला तर ते पेशंट जेव्हा या ठिकाणी येतं तर त्यांना धुळ्याला पाठवलं जातं. कारण ती सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही, ते डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध नाही. इतकी दयनीय परिस्थिती या साक्री सिव्हिल हॉस्पिटलची आहे. मंडळी, प्रशासनाला जाग येणार का? जनतेला न्याय मिळणार का?